पुढे पोयात बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक सुनेत्रा पवारांना सोपी जाणार नसल्याचं राजकीय घडामोडींवरून स्पष्ट झालंय। कारण महायुतीतल्याच नेत्यांनी अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटलेत। जुने राजकीय वाद अजित पवारांना महागात पडतील का, पाहूयात हा रिपोर्ट। महायुतीतल्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी अजित पवारांचं टेन्शन वाढवलंय। जुने राजकीय वाद उफाळून आल्यानं राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत। परिणामी बारामती कुणाची या प्रश्नाचा कायमचा निकाल लावण्यासाठी सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवणाऱ्या अजित पवारांचीच राजकीय कोंडी झाली। तसं पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाचा विचार केला तर अजित पवारांचं पारडं जड वाटतंय। कारण दौंड, बारामती, खडकवासला आणि इंदापूर असे 4 आमदार महायुतीकडे आहेत, तर महाविकास आघाडीकडे अवघे 2 आमदार आहेत। मात्र इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला। पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनीही अजित पवारांविरोधात दंड थोपटले। तुम्हाला आम्हाला विचार करून चाललो, याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा। तू कसा निवडून येतो तो पाहतो, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली। विजय शिवतारे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अपक्ष लढणार असल्याचंही जाहीर करून टाकलं। तर अजित पवारांनी मात्र वाचाळवीरांवर मी बोलणार नाही असं म्हणत चेंडू महायुतीच्या वरिष्ठांकडे टोलवला। या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही। मी सुरुवातीलाच काय सांगितलं, सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा, त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील। सुनेत्रा पवारांसाठी सोपी वाटणारी बारामतीची लढाई शरद पवारांनी आता हळूहळू खडतर वाटेकडे न्यायला सुरुवात केली। भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मतदारसंघातली महाविकास आघाडीची सभाही त्यांचंच द्योतक होती। मागील निवडणुकीत थोपटेंनी पडद्याआडून कांचन कुल यांना मदत केल्याची चर्चा होती, पण जुने राजकीय वाद विसरून शरद पवार अनंत थोपटे यांना घरी भेटायला गेले होते। संग्राम थोपटेंच्या पाठीशी राहू असा शब्दही त्यांनी दिला होता। आता इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अजित पवारांना खरंच मदत करतील का असाही प्रश्न निर्माण झालाय। तिकडे दौंडमध्ये राहुल कुल आणि रमेश थोरात हे आजी माजी आमदार सध्या तरी अजित पवारांसोबत आहेत। मात्र शरद पवारांची खेळी काय असणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे। बारामती लोकसभेसाठी सुप्रियाताई आणि सुनेत्रा पवार यांच्या लढतीची चर्चा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला आमदारांचं संख्याबळ जर पाहिलं तर ते बऱ्यापैकी अजितदादांच्या बाजूने दिसतंय। पण आता एक एक करून तिथले स्थानिक पुढारी जे ते अजित पवारांना विरोध करू लागल्यानं बारामतीची लढाई अजित पवारांसाठी किंवा सुनेत्रा पवारांसाठी निश्चितच वाढती तितकी सोपी दिसत नाहीये। बारामतीत लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी आतापर्यंत बारामती आणि इंदापुरातल्या मताधिक्यावर विजय मिळवला। म्हणूनच बारामतीकरांनी ऐनवेळी सुनेऐवजी लेकीच्या पारड्यात मताचं वजन टाकलं तर अजित पवारांसाठी बारामतीची वाट नक्कीच काटेरी होऊ शकते। राजकारणात शरद पवार हेच अजित पवारांचे राजकीय वस्ताद राहिले आणि असं म्हणतात की वस्ताद नेहमीच एक डाव स्वतःसाठी राखून ठेवत असतो। आता तोच डाव बारामतीत दिसेल का? चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।